नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि पुलांच्या अभावामुळे नागरिकांना आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोयदूड गावातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी उपचार मिळावेत म्हणून चक्क खाटेवरून वाहून नाल्याच्या मार्गाने बाहेर काढावे लागले. 28 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने दुर्गम भागातील दळणवळण आणि आरोग्य सुविधांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्भवती महिलेला तातडीने उपचाराची आवश्यकता होती, मात्र गावाजवळील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने वाहनातून तिला बाहेर नेणे शक्य नव्हते. अखेर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी महिलेला खाटेवर उचलले आणि नाल्याच्या मार्गाने जीवघेणा प्रवास करीत बाहेर आणले. पावसाळ्यात या नाल्याला पाणी आल्यानंतर कोयदूड गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, वृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेषतः वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णालयात पोहोचविणे कठीण होत असल्याने एखाद्या जीवावरही बेतण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे दुर्गम भागाच्या विकासाचे दावे केले जात असताना दुसरीकडे प्रसूतीसाठी निघालेल्या गर्भवती महिलेला खाटेवरून नाला पार करावा लागत असल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोयदूड गावाजवळील नाल्यावर कायमस्वरूपी पूल उभारून सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. तर ही होती एटापल्ली तालुका येथून नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जावेद अली यांची ग्राउंड रिपोर्ट. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.